साफ की होगी। अबे बाबा साहब के संविधान का नाम का विरोध करने वाली औलाद वो एक बाप की नहीं 10 बाप की औलाद होगी। ऐसे लोगों के लिए है भले पगी पगी पे रोता है, भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है। भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है। स्कूल आने से रोता है, सारी दुनिया ने देखा है। भाई काका 1 मिनट पैसे बचा के रोको। भले पगी पगी पे रोता है, कभी प्यासा है भूखा है। स्कूल आने से रोता है, सारी दुनिया ने देखा है। अरे अनिल मिश्रा और फिर भी संविधान स्टँडर्ड समजू नका। बाबासाहेबांना जगात कोणी स्टँडर्ड नाही बरोबर बा। खाली की जात हात उपर धुळा हात उपर। मावशी करणं लाडकी बहीण 1500 रुपये पाहिजे काय फक्त सवलती पाहिजे नाव जमत नाही हात धरतो सर्वांचे ताली की जात। भले फिर भी संविधान लेट आहे हात वरतो कॅमेरावाले भाऊ ज्याचा हात खाली आहे त्याचा चेहरा झूम करतो। त्याच्या चेहऱ्यावरची पिंपल्स आले तरी चालतील आपल्याला। हा आपल्याला म्हणजे पाहिजेच नाही डायरेक्ट ॲग्रीमेंट। हा ताली कसं 1 2 3 4 फिर भी संविधान। लाडक्या बहिणी थांबा पगार 1500 वाले भाऊ। हा पाहून घ्या पगार 1500 आवाज बा। हात उपर काका इमानदार आपल्या बापासाठी एकदा हात वरती करून द्या। हा रेडी अरे फिर भी संविधान। तरी तो सरपंच साहेब राजे तुम्ही 1500 टाकले नाही का? पाहून घ्या किती मोठा आता सर्वजण हात वरती करा। आपल्या बापाचं नाव स्वाभिमानानं घेतलं पाहिजे। हा रेडी 1 2 3 4 अरे फिर भी संविधान। भले पगी पगी पे रोता है क्योंकि भाई आंधी तूफान क्या वो जलजला भी थमता है। आंधी तूफान क्या वो जलजला भी थमता है। बुलंदी रखने वाला आसमां भी झूमता है। अबे ये हिंसा क्या चीज है? वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता है। हिंसा क्या चीज है? वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चुमता है। आता आता पहा तुम्ही कालच्या तारखेमध्ये 14 एप्रिलमध्ये मराठवाड्यामध्ये ज्या गावामध्ये आपल्या बाबासाहेबांची 14 एप्रिलची रॅली निघाली त्या ठिकाणी काही मनुवादी वृत्तीच्या लोकांनी रॅलीमध्ये दगडफेक केली। आजच ही बातमी व्हायरल झाली फेसबुकवर। दगडफेक झाली तिकडे यूपी मध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तोडण्यात आली। अबे पण सूर्याचं अस्तित्व हाताने झाकू शकते काय? झाकू शकते काय? अबे तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचा अपमान करा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या तोडा, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्यांना शेल मारा।
चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही. बाप तो बाप. हा. पहला शेर दे रहा हूं है, फिर भी संविधान लिखा है क्योंकि इस भारत के अंदर एक फिलोसॉफी चालू है. कौन सी? धर्म के नाम पर ते सारे भोगने वाले, वगर जातीवादचं तुम्हाला मला काम करून दाखवा. वगर जातीवाद केल्याचा तुम्ही मला गेम बसून दाखवा. शक्यच नाही, शक्यच नाही. क्योंकि या भारतातली फिलॉसॉफी अधोगतीच्या मार्गाने वळत आहे. आता सध्याच्या परिस्थितीत एक छोटासा देश आहे नेपाळ, आहे ना. तिथले पंतप्रधान कोण आहे? जाती जातीचं राजकारण केलं जाईल त्या दिवशी लोकतंत्र हे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज देशाचं लोकतंत्र हे धोक्यामध्ये आहे. म्हणून तर म्हणतोय कि तुम नहीं पढ़ सके वो किस तरह पढ़ा होगा, तुम नहीं पढ़ सके वो किस तरह पढ़ा होगा, तुम नहीं चढ़े मनुआत पर वो किस तरह चढ़ा होगा. अबे अपने बाप को याद करो. आए मनोज राजा, वो अकेला किस तरह से जुल्मों से लड़ा होगा. गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है. मैं बडा भारतात हिंदू मुस्लिमचं भांडण नाही साहेब. आपल्या घरातली आपण टीव्ही ओपन केली का आपल्याला फक्त हिंदू मुस्लिमच दिसते, नाही ते शिक्षणाचा मुद्दा दिसत नाही. लाडक्या बहिणी नुसत्या 1500 खुश आहेत, बाकीचं विचारतच नाही. अरे शिक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे, बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा आहे. बेरोजगारी वाढली, महागाई वाढली. 800चं 500चं सिलेंडर आज, अरे बापरे किती लाईन मध्ये लागा लागला. देशाचं वाटोळं झालेलं आहे साहेब. लहान लहान लेकराच्या हाती पुस्तकं देण्याच्या ऐवजी तलवारा देण्याचं काम चालू आहे. काय देण्याचं काम चालू आहे? तलवारी देण्याचं काम चालू आहे. म्हणून अशा लोकांना साहेब मी म्हणतो, या तलवारीने या देशाचं परिवर्तन होणार नाही. कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला बुद्ध दिलेला आहे, शांतीचा मार्ग दिलेला आहे. तलवारीने प्रगती होणार नाही. मग या देशाच्या प्रगतीसाठी या बहुजन समाजाच्या लोकांना काय करावं लागेल? केले परंपरेने अंगुली माल जाना, बुद्धा समान त्याना प्रज्ञान वाट भावा. आतंक दहशतेचे इथे ना जन्म भावा, म्हणून समानतेचे फरमान वाट भावा. मी एकटाची आहे माझ्याने काय होईल, मन मेल्या तरुणाला अरमान वाट भावा. विश्वास व्यापणारी जाळण्या अंधश्रद्धा, डोळस पिढी घडविण्या विज्ञान वाट भावा. तलवारी वाटतो का जीवदान वाट भावा. तलवारी वाटतो का जीवदान वाट भावा. मग काय अबे उद्याच्या भारताला संविधान वाट भावा. काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करतात. एका अछूत समाजाच्या व्यक्तीने या देशाचं संविधान लिहिलं म्हणून हे आग्रह करून घेऊन राहिले. तेवढ्यापुरतं फक्त तोंडातून काढतात की संविधान संविधान. पण अंमलात
ग्रहण तर कर, त्याला वाचन तर कर त्याचं, तेव्हा लोकांना सांग. क्योंकि सर कि अमन चैन सुकून से सरोकार नहीं है और भारत के जनता से जिन्हें प्यार नहीं है, हाँ, जिसे इस भारत का संविधान मंजूर नहीं, मनोज राजा, अबे ऐसे कुत्ते को भारत में रहने का अधिकार नहीं है. सारे देखने वाले क्या देखते रह गए मौलानो. पाणी पीने से रोका है. महाडमध्ये महाडचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला तर बाबासाहेबांवर दगडफेक केली मनुवाद्यांनी. पाणी पीने से रोका है, कभी प्यासा है भूखा है, स्कूली आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है, फिर भी संविधान लिखा है. बड़ी हसीन 4 लाइन दे रहा हूं. जमी बंदर थी. देखिए समाजाच्या लोकांना एक माझी विनंती आहे, कार्यक्रम हा बेटाईम कधीच नाही लागला पाहिजे. कार्यक्रमाचा जो आनंद आहे 7 ते 8 वाजताच्या दरम्यान कार्यक्रमाचा आनंद आहे. खरा जर कार्यक्रमाचा भविष्यात जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल कुठल्याही टायमाला कोणतं काम केलं नाही पाहिजे. नाही जाय टायमावरच कोणतंही काम झालं पाहिजे. चलिए काही हरकत नाही. हे सर्व गावातलेच लोक बसलेले आहेत. ह्याच गावच्यात ना सर्व. किती लोक गावातले हात वरती करा. माणसं या गावात आहेच नाही गावातलेच आहेत ना सर्व. क्योंकि सर क्योंकि कायदा भीमाचा ठाण्या वाघ आहे. कायदा भीमाचा ठाण्या वाघ आहे. शांत सागराहून आगीहून आग आहे. अबे टाटा बिर्ला असो की रस्त्यावरला भिकारी, भारतीय संविधानापुढे झुकणे सर्वांना भाग आहे. शिकवण देत नव्हते. गळ्यात मळका आणि कमरेला साळू ही परिस्थिती या देशामध्ये आमची होती. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, IAS, डिप्टी कलेक्टर, मोठे मोठे ऑफिसर आपल्या समाजामध्ये झाले. सर्व बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. कारण की जमीन तरी लोक म्हणतात की देश के संविधान निर्माता बाबासाहेब नाहीये. कोण आहे ते? कुठून आणलं रे बाबा? म्हणून तर म्हणतोय अबे कुठे ज्ञान, कुठे विज्ञान, कुठे त्याचा अपभ्रंश आहे.
कुठे ज्ञान, कुठे विज्ञान, कुठे त्याचा अपभ्रंश आहे, कुठे प्रज्ञा सूर्य, कुठे काजव्याचा वंश आहे. अबे बाबासाहेब आंबेडकरांच्या पंक्तीत BN रावला बसवणाऱ्यांनो, कुठे तो गिधाड, कुठे हा राजहंस आहे. कुठे तो राजहंस आहे. जे लोक भोमा करतात त्यांना म्हणतो की साहेब, बाबासाहेबांना स्वतःची पर्वा केली नाही, स्वतःच्या लेकरांची पर्वा केली नाही, आपल्या संसाराची पर्वा केली नाही. बाबासाहेब फक्त एका ह्या महार समाजासाठी जगले नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व 18 पगड जातीच्या लोकांचा विचार केला. त्या विचारामध्ये सर्वात समोर जर आपल्या समोर या जनतेचा उद्धार करण्यासाठी जर कोणाची विचारधारा समोर ठेवली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा बाबासाहेबांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली. भारतीय संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्मरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा घेतली आणि जी लढाई शिवाजी महाराजांची होती तीच लढाई बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांची विचारधारा आणली. म्हणून तर माझ्या मराठा ओबीसी भावांना म्हणतो, माझ्या मराठा ओबीसी भावा, करायचे असेल तर राज तुम्हाला. साहेब, ज्याच्या कपाळी लाल टिळा त्याला निळा टिळा लावू नको. डॉक्टर साहेब, फक्त स्वार्थासाठी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज एकत्र आणू नका. माझ्या मराठा भावा, ओबीसी भावा, करायचे असेल तर तुम्हाला अशा करा. शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करतो, बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी करा. बाबासाहेबांना पाणीचा सत्याग्रह करत असताना हल्ला झाला. दोन्ही हात वरती करा. किती लोकांना माहित आहे? क्या बात आहे. बाकीचे बस आला लक्षात माझे साहेब कि ना चिलम रखता हूं ना गांजा रखता हूं, है ना. ना चिलम रखता हूं ना गांजा रखता हूं, ना बम रखता हूं ना तलवार रखता हूं. अबे सारे शस्त्र फीके हैं जिसके सामने मनोज राजा, मैं वो प्यारे बाबा साहब की कलम रखता हूं.